हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल नारायणी टेक अकॅडमी. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील द स्टोरी ऑफ टी हा लेसन डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, चहा हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील एक सर्वात आवडतं पेय. तर या चहाचा शोध कसा लागला, हा चहा संपूर्ण जगामध्ये कसा पसरला आणि आपल्या भारतात देखील कशा पद्धतीने आला, ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. So friends, let's get started. Let us begin with a question. Can you name the most widely consumed beverage in the world after water? Perhaps many of you have guessed the answer. The most popular beverage in the world is tea. The fresh, aromatic brew with which people like to begin their day. It has a refreshing astringent flavor. It is actually made by brewing, that is by infusing in boiling water. The leaves and shoots of a plant whose botanical name is the Camellia sinensis. The leaves are at first dried, cured and processed before they are packed and sold to us. चला एका प्रश्नाने सुरुवात करूया. पाण्याखालोखाल सर्वात जास्त प्यायले जाणारे कोणते पेय आहे, त्याचे नाव सांगा पाहू. एव्हाना तुमच्यापैकी अनेकांनी कदाचित त्याचे उत्तर ओळखले असेल. जगातील सर्वाधिक लोकप्रिय असे पेय म्हणजे ताजा, सुगंधी आणि वाफाळटा चहा, ज्याचा आस्वाद घेऊनच आपल्या दिवसाची सुरुवात करायला अनेक लोकांना आवडते. चहाला अतिशय उत्साहवर्धक आणि कडक असा स्वाद असतो. खरे म्हणजे कॅमेलिया सिनेन्सिस या बॉटॅनिकल शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या चहाची झुडपाची पाने आणि कोंब पाण्यात उकळवून गाळून हा चहा तयार केला जातो. चहाची पाने सर्वप्रथम वाळवली जातात, स्वच्छ केली जातात आणि मग त्यावर प्रक्रिया करून ती नीट हवाबंद करून आपल्याला विकली जातात. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. Tea plants require at least 100 to 125 centimeter of rainfall a year and prefer acidic soils. Many of the world's best tea estates are located on hill slopes at elevations of up to 1500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. Camellia sinensis ही उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात उगवणारी एक सदाहरित वनस्पती आहे. चहाच्या झुडपाला वर्षातून कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर पाऊस लागतो आणि त्याला रुजवण्यासाठी ॲसिडिक असलेल्या मातीची आवश्यकता असते. जगातील कित्येक सर्वोत्तम चहाचे मळे हे 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारावर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. असे म्हणतात की चहाच्या वनस्पतीची वाढ मंद गतीने होत असते आणि या उंचीवर त्यांचा स्वाद आणि सुगंध अधिक होत असतो. When the plant mature, only the top 1 or 2 inches of the plant are picked. These buds and leaves are called flushes. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. Left to grow on its own, the tea plants may actually grow into a small tree, but in all tea gardens, the plants are pruned and kept at a height of about 3 feet to enable easy plucking of the leaves. वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्यावर त्याच्या टोकाकडील फक्त 1 ते 2 इंचाचा भाग खुडला जातो. या कळ्या आणि पानांना फूट किंवा कोवळी पालवी असे म्हणतात. ऐन सुगीच्या मोसमात दर 7 ते 10 दिवसांनी अशी नवी पालवी फुटत असते. या वनस्पतीला जर नैसर्गिकरित्या वाढू दिले तर चहाचे झुडूप हे एखाद्या छोट्या झाडा एवढे वाढते. परंतु सर्व चहाच्या मळ्यात झुडपांना अगोदरच छाटून साधारण 3 फुटापर्यंत त्यांची उंची ठेवली जाते, ज्यामुळे चहाची पाने खुडणे सोपे जाते. The teas we buy are usually classified according to their leaf size. Accordingly, we have first Assam type of tea, characterized by the largest leaves. Second, China type, characterized by the smallest leaves. And third, Cambodge, characterized by leaves of intermediate size.
आपण जो चहा विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे त्याच्या पानांच्या आकारांप्रमाणे विभागणी केली जाते. त्यानुसार पहिला म्हणजे सर्वात मोठी पाने असणारा आसाम चहा, दुसरा म्हणजे सर्वात लहान पाने असणारा चिनी चहा आणि तिसरा मध्यम आकाराची पाने असलेला कंबोड चहा असे याचे प्रकार आढळतात. We have three very distinct and different tea growing region in India. Each of this region is famous for the special type of tea it produces, which are unique in taste, aroma, strength and flavor. The three regions are Darjeeling in northeastern India, Assam in far north India and Nilgiris in south India. आपल्या भारतात चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख आणि विभिन्न ठिकाणे आहेत. यापैकी प्रत्येक ठिकाण हे तिथे तयार होणाऱ्या चहाच्या अस्सल चव, गंध, कडकपणा आणि स्वाद या अद्वितीय गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. या 3 ठिकाणे आहेत म्हणजे भारताच्या उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग, ईशान्य भारतातील आसाम आणि दक्षिण भारतातील निलगिरी. Most people agree that tea is a refreshing drink in content no carbohydrates, fat or protein. What gives tea its special and distinctive flavor is theanine as well as caffeine, which gave the drink its stimulating quality. चहा हे उत्साहवर्धक पेय आहे हे जवळपास सर्वच जण मान्य करतील. त्यात कर्बोदके नसतात, मेद किंवा प्रोटीन नसतात. चहातील थिनाईन आणि कॅफीन या घटकांमुळे चहाला एक विशिष्ट आणि खास असा स्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे हे पेय उत्तेजक बनते. हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी? An amusing story has come down to us from Chinese legends. It is said that Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine, was on his travels. When a servant was boiling some water for the emperor to drink, just then a few leaves from a nearby tree blew into the boiling water. The water immediately changed color. On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigation and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. तर लोक सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले असावेत? चिनी परंपरेमध्ये एक रंजक दंतकथा चालत आलेली आहे. त्यानुसार कृषी आणि वैद्यकशास्त्राचा प्रणेता म्हणजेच पिता चीनचा सम्राट शेनॉंग प्रवास करीत होता. त्याचा एक नोकर त्याच्यासाठी पिण्याचे पाणी उकळीत होता. त्यावेळी जवळच्या एका झाडाची काही पाने उडून त्या पाण्यात पडली. त्याबरोबर पाण्याचा रंग बदलून गेला. ते पाणी प्यायल्यावर त्या तयार झालेल्या पेयाची उंची, स्वाद आणि ताजेपणा अनुभवल्यावर राजा चकित झाला. त्या अनोळखी झाडाबद्दल आणि त्या कमालीच्या स्वादामुळे उल्हासित होऊन राजाने त्याचा आणखी तपास केला आणि त्याला शोध लागला की चहामध्ये आणखी बरेच औषधी आणि निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत आणि काही विषयांवर रामबाण उपाय म्हणून देखील चहाचा वापर होऊ शकतो. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him to stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. आणखी एका दंतकथेनुसार बोधिधर्म नावाच्या एका बौद्ध भिक्षुकाने सर्वप्रथम या चहाचा पेय म्हणून वापर केला. त्याला प्रार्थना आणि ध्यानधारणा करण्यासाठी दीर्घकाळ जागे ठेवणारी आणि सतर्क राहण्यास मदत करेल अशा एका औषधी वनस्पतीच्या शोधात तो होता. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट chewing leaves from the tea shrub acted as a stimulant, helping him stay awake. It was he who introduced tea among his disciples in China. It is said that Japanese priests studying under Buddhist teachers in China carried tea seeds and leaves back home with them.
Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. In fact, the story goes that the Chinese Emperor Huizong was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking method and also hosted tea making and tea tasting tournament in the court. So tea minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. बऱ्याच संशोधनानंतर आणि चाचण्यानंतर त्याच्या लक्षात आले की चहाच्या झुडपाची पाने उत्तेजक असतात आणि ती चावून खाल्ली तर बराच काळ ताजेतवाने वाटते आणि जागे राहता येते. त्यानेच आपल्या चिनी शिष्यांना या चहाची सर्वप्रथम ओळख करून दिली. असे म्हणतात की चीनमधील बौद्ध गुरूंकडे जे जपानी धर्मगुरू शिकत होते त्यांनी त्यांच्या मायभूमीला परत जाताना चहाच्या बिया आणि पाने आपल्या बरोबर नेली. तुर्की व्यापाऱ्यांनी देखील मंगोलियाच्या सीमेवर चहाचा सौदा करायला सुरुवात केली. किंबहुना एक कथा तर असे सांगते की चिनी सम्राट हुईसंग तर चहाने एवढा प्रभावित झाला होता की त्याने सर्वोत्तम चहा निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केले आणि चहा तयार करणे, चहा स्वाद स्पर्धांचेही त्याने आपल्या दरबारात आयोजन केले. त्याच्यावर चहाचा इतका पगडा होता की मंगोलियाने आपले साम्राज्य बळकावले आहे हेही त्याच्या लक्षात आले नाही. Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe, and England, where it became a fashionable and popular drink among the people. अशा रीतीने चहा पिण्याची प्रथा जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये पसरली. पाहता पाहता चहापान करणे प्रचलित झाले की ते एक अद्ययावत पेय म्हणून लोकप्रिय ठरले. How did this magical beverage get its name? The Chinese character Tu was first used in early inscription to describe tea, but later a new character cha was developed to refer specifically to tea. The word cha is now sometimes used in English to refer to China tea, and as well as know it is very close to the Hindi word chai, which is used all over India to refer to tea. मग या जादुई पेयाला त्याचे नाव कसे पडले असावे? प्राचीन कोरीव लेखात चहाचे वर्णन करण्यासाठी TU हे चिनी अक्षर प्रथम वापरले गेल्याचे दिसते. मात्र नंतर चा CHA चा हे नवीन अक्षर खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आले. चहा हा शब्द आता चिनी चहाचा उल्लेख करताना इंग्रजीमध्ये कधीकधी वापरला जातो आणि तो संपूर्ण भारतात चहाला ज्या नावाने ओळखले जाते त्या आपल्या चाय या हिंदी शब्दाच्या फारच जवळचा आहे हे आपल्याला माहीतच आहे. How did tea first come to India? Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times. But tea was not drunk for pleasure until the British began to establish plantation in the 19th century. In the 1770s, the British East India Company made a several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. चहा भारतात प्रथम कसा आला? इतिहासकारांच्या मते प्राचीन काळापासून चहा एक औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे ज्ञात होती. पण 19व्या शतकात ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करेपर्यंत चहाकडे एक आनंदासाठी पिण्याचे पेय म्हणून पाहिले जात होते. 1770च्या दशकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधून बिया आणून भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra valley. In May 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. Since then, India has gone on to become one of the leading producers of tea in the world. हे प्रयत्न जरी अयशस्वी ठरले तरी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंच ठिकाणी चहाची झाडे अफाट वाढतात असा वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांना 1823 मध्ये शोध लागला. 1838 सालच्या मे महिन्यात पहिला भारतीय चहा आसाममधून इंग्लंडला विक्रीसाठी पाठवला गेला. तेव्हापासून जगातील
आघाडीच्या चहा उत्पादकांमध्ये भारताने स्थान प्राप्त केले आहे. टी लवर्स claim that tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressures, fight viruses in our body and actually help us live longer. चहाप्रेमी असा दावा करतात की चहामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो, रक्तदाब आटोक्यात राहतो, शरीरातील विषाणूंशी लढतो आणि खरोखर चहामुळे आपले आयुष्यमान वाढण्यास मदत होते. Our body produces chemicals called free radicals. They can damage our body and our health. Tea contains antioxidants called flavonoids. Scientists believe this help to protect our system against free radicals. For many people, tea is a popular drink to have with friends. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. अनेक लोकांसाठी चहा हे मित्रमंडळींसोबत पिण्याचे एक आवडीचे पेय आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये चहापान हा एक अति महत्त्वपूर्ण असा सामाजिक प्रसंग किंवा निमित्त समजले जाते. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रॅडिशन्स. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. Most people in Japan belongs to a tea club where they go every week to take part in the tea ceremony. जपान, चीन, रशिया आणि कोरिया येथे चहापानाची खास परंपरा आहे आणि तिथे चहापानाचे सोहळे आयोजित केले जातात. या सोहळ्यांमधून अनेक चहापानाचा आनंद लुटतात आणि त्याच्या खास चवीचा, सुगंधाचा आस्वाद घेणे हा त्यांच्यासाठी एक विरंगुळा असतो. जपानमध्ये अनेक लोक हे चहा संघाचे म्हणजेच टी क्लबचे सभासद असतात आणि दर आठवड्याला ते चहा समारंभात भाग घेण्यासाठी जातात. Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions that they closely associated with their religions. Tea, they say, is a healthy, enjoyable and stimulating drink full of good qualities. It reduces loneliness and calm your heart. It is a comfort in everyday life. सामान्य लोक देखील धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणून चहा समारंभाकडे जातात. कोणीतरी म्हटल्याप्रमाणे चहा हे एक अनेकोत्तम गुणांनी युक्त असे आरोग्यपूर्ण, मनोरंजक आणि उत्तेजक पेय आहे. ते तुमचा एकटेपणा घालवते आणि मनाला शांतता देते आणि दैनंदिन जीवन सुखावह करते. Many Koreans today still have tea ceremonies for important occasions including special birthdays and anniversaries. In most areas of China, the tea is made in small clay teapots. At tea ceremonies, cups are only half filled. The Chinese believe that the rest of the cup must be filled with friendship and affection. In Russia, tea is made and served in samovars, a special Russian tea kettle made of metal. Vietnam produces special varieties of tea such as lotus tea and jasmine tea. अनेक कोरियन लोक आजही वाढदिवस आणि जयंत्या यासारख्या काही महत्त्वाच्या प्रसंगाच्या वेळी चहा सोहळे आयोजित करतात. चीनमधील बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या मातीच्या भांड्यात चहा बनवला जातो. या चहाच्या सोहळ्यात पेले अर्धेच भरले जातात कारण कपाचा उर्वरित अर्धा भाग हा मैत्री आणि स्नेहाने भरलेला असावा असे चीनी लोक मानतात. रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एका धातूच्या समोवार्स नावाच्या खास रशियन चहाच्या किटलीतून दिला जातो. व्हिएतनाममध्ये कमळाच्या फुलांचा चहा आणि जॅस्मिन म्हणजे जाईच्या फुलांचा चहा यासारखे विशेष चहाचे प्रकार बनवले जातात. In Japan, tea is made using powdered green tea called matcha. The tea is mixed with boiled water using a bamboo whisk and served in small bowls. And how about India? A cup of tea is offered to any guest or visitor as a token of hospitality, even in the humblest of homes. Most Indians like their tea hot with a good deal of milk and sugar in it. In the rainy season, it is brewed with ginger to give it additional medicinal properties. Others add spices like cardamom, cloves, and mace to add to its taste and flavor.
Tea is must after a plate of spicy snacks, especially in the morning and evening. Some connoisseurs relish delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea, and even iced tea. How about you? जपानमध्ये मेचा नावाच्या ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवतात. उकळत्या पाण्यात बांबूच्या काठीने हा चहा मिसळतात आणि छोट्याशा वाडग्यामध्ये ओतून तो दिला जातो. आणि भारतात अगदी साध्याशा घरात सुद्धा कोणत्याही पाहुण्याचे किंवा परिचिताचे एक कपभर चहा देऊनच आदरातिथ्य केले जाते. बऱ्याचशा भारतीयांना भरपूर दूध आणि साखर घातलेला वाफाळला चहा प्यायला आवडतो. पावसाळ्यात आले घालून चहा उकळल्याने त्याचे औषधी गुण द्विगुणित केले जातात. काही जण चहात वेलदोडे, लवंग, जायपत्री यासारखे मसाले घालून त्याचा स्वाद आणि लज्जत आणखीनच वाढवतात. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी बशीभर चमचमीत पदार्थांवर ताव मारल्यानंतर चहा हा तर प्यायलाच हवा. काही रसिक जाईच्या मोहक हलक्या सुगंधाने युक्त असा चहा, ग्रीन टी, लिंबाचा स्वाद असलेला चहा आणि आईस टी अशा सर्व प्रकारच्या चहांचा मनापासून आस्वाद घेतात. तेव्हा तुम्हाला कसा चहा प्यायला आवडेल? विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला द स्टोरी ऑफ टी या धड्याचे एक्सप्लेनेशन आणि त्याच पद्धतीने मार्जिन क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलचे नाव आहे नारायणी टेक अकॅडमी. सो कीप वॉचिंग, कीप लर्निंग.